नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत डोशासोबत खाण्यासाठी लाल चटणी। आणि ही चटणी एकदम साऊथ इंडियन स्टाईल आहे बरं का। तुम्ही पण बनवा, खूप भन्नाट लागते डोशाबरोबर। चला तर मग करूया। त्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा जिरे घेतले होते। ते छानपैकी रोस्ट करून घेतले लालसर होईपर्यंत आणि नंतर मग ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। त्यानंतर मी तव्यावरती तेल गरम करायला ठेवलेले होते। त्यानंतर त्यामध्ये मी लसूण अद्रक टाकून घेतले आणि मी इकडे कट करून ठेवला होता कांदा, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या त्याही यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत। हे सर्व टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, कारण मीठ टाकल्यानंतर आपलं टोमॅटो जे आहे ते वितळतं। त्यानंतर त्यामध्ये मी 2 सुक्या मिरच्याही टाकलेल्या आहेत लाल। हे टाकल्यानंतर याला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपला कांदा आणि टोमॅटो भाजलं जात नाही छानपैकी तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। भाजणं झाल्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीरचे जे काड्या असतात ते त्यामध्ये डंठल टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। ही अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, बघून घ्या। त्यानंतर एका छोट्याशा बाउलमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे मिश्रण मी चटणीमध्ये टाकून याला तडका दिलेला आहे। बापरे, इतकी भन्नाट अशी ही चटणी ते बनून तयार आहे ना। तुम्ही जर एकदा बनवून पाहिली ना तर तुम्ही मग या चटणीशिवाय दुसरी कोणतीही चटणी करणार नाहीत। एकदम साऊथ इंडियन टेस्ट देणारी ही चटणी आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू सो मच।